आजचा ब्लॉग बघा कसा झालाय, टेस्ट करा आणि सांगा कसा झालाय हलवा। राम राम मंडली, लेक बेलगावची यूट्यूब ചാനലിലേക്ക് എല്ലാവർക്കും സ്വാഗതം। मैं आदिरा। तर हाय हॅलो गाईज, तर माझ्या मैत्रिणीने आज तुमचं स्वागत केलेलं आहे, कारण ती काल मिसिंग होती कालच्या ब्लॉग मध्ये आणि ती खूप रागावली आहे की मला काय नाही बोलवलं तिकडे। तर ऍक्च्युली तिच्या मुलीची तब्येत थोडीशी ती आजारी होती, त्याच्यामुळे ती नाही येऊ शकली। तर ती आज आलेली आहे, तर ती सुद्धा माझी बेस्ट फ्रेंड आहे आणि काल तिला खूप मी माझ्या ब्लॉग मध्ये मिस केलं। तर यस, आता मी पूर्ण तिनं ऑलरेडी मल्याळम लँग्वेज मध्ये तुमचं स्वागत केलेलं आहे। तर आजच्या ब्लॉग काल ती नव्हती आणि आज ती आलेली मला भेटायला स्पेशली। सकाळपासून मी ब्लॉग शूट केलेला नाहीये, तर आता मी ब्लॉगला शूट करायला स्टार्ट केलंय। तर तुम्हाला आजच्या ब्लॉग मध्ये बघायला मिळणार आहे एक रेसिपी आणि आमच्या फ्रेंड्सची मजा मस्ती। तर चला मग। Wow, nice. Clap, clap, clap. Yes. Now Neelu's turn. तेरे वास्ते फलक से मैं चांद लाऊंगा, 16-17 सितारे संग बांध लाऊंगा। तेरे वास्ते फलक से मैं चांद लाऊंगा, 16-17 सितारे संग बांध लाऊंगा। चांद तारों से कहो मेरी ठहरे जरा, चांद तारों से कहो कि अभी ठहरे जरा। पहले इश्क लड़ाऊं उसके बाद लाऊंगा, पहले इश्क लड़ाऊं उसके बाद लाऊंगा। नाइस। तर नीलूच्या घरातून आम्ही आमच्या घरी आलो, तर ही मुलं खेळायला लागली इथे येऊन। थोडा वेळ खेळून गेल्यानंतर मग मी माझ्या रेसिपीला स्टार्ट केलं, कारण शूट करताना यांचे आवाज येत होते। मग ते आपापल्या घरी गेली, कारण वेळही झाला होता आणि संध्याकाळी मग मी हलव्याची रेसिपी तुमच्यासाठी करणार होते। तर स्मरण बघा इथे मलाच मारतोय मंकीनी त्याच्या। इथे मी 1 किलो लाल चुटूक गाजर स्वच्छ धुवून घेतलेली आहेत। त्याच्यानंतर त्याच्यावरची सालं काढून घेतलेली आहेत, ज्याच्यामुळे त्यांचा आता उग्र टेस्ट निघून जातो। इथे बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने मी पील करून घेतलंय। त्याच्यानंतर गाजर छान पद्धतीने किसवून घ्यायचे आहेत। जर तुम्ही कुकरमध्ये तसेच लावत असाल तर ते पारंपरिक पद्धतीने हलवा होत नाही। तर इथे मी सगळी जे गाजरं आहेत ती अशी छान किसून घेतलेली आहेत। याच्यानंतर आपल्याला एका भांड्यात किंवा पातेल्यात 2 लिटर दूध घ्यायचं आहे। तर मी इथे 2 लिटर दूध घेतलेला आहे। जर तुम्ही खवा वापरणार असाल तर 200 ग्राम खवा 1 लिटर दूधला चालतो, पण जर तुमच्याकडे खवा नसेल तर 2 लिटर दूध वापरू शकता। तर इथे मी 2 लिटर दूध जवळजवळ 1 लिटरपर्यंत आटवून घेतलेला आहे। त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये काय घातलेलं आहे, गाजराचा किसवलेला किस घातलेला आहे आणि त्याला एक छान उकळी काढून घ्यायची आहे आपल्याला। तर दूध आटवून घेणं खूप महत्त्वाची स्टेप आहे। आधी जर 2 लिटर वापरत असाल तर 1 ते पावणा लिटरपर्यंत तुम्ही दूध आटवून घ्या। त्याच्यानंतर छान उकळी आल्यानंतर फिरवून घ्या। तर तुम्हाला जी दुधावरची बाजूला साय येते आहे ती परत परत मोडून त्या दुधामध्ये मिक्स करायची आहे, ज्याच्यामुळे आपल्या हलव्याला रवाळ टेक्स्चर येतो। मॅशरनी असं हलक्या हाताने फिरून घ्या, ज्याच्यामुळे आपल्या हलव्याला रवाळ टेक्स्चर येईल। असं फिरवत फिरत तुम्हाला पूर्ण दूध आटवून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता मी संपूर्ण दूध आटवून घेतलेलं आहे। दूध आटवून झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये 1 कप किंवा वजनी प्रमाणात जर म्हणाल तर 225 ग्राम साखर तुम्हाला याच्यामध्ये घालायची आहे। साखर सगळीकडे मस्त
फिरवून घ्या. साखर चांगली मिसळली गेली की आपसुकच या हलव्याला पाणी सुटेल. तुम्ही बघू शकता आपल्या हलव्याला पाणी सुटलेलं आहे. जर तुम्ही दूध आटवायच्या आधीच साखर घातली तर आपला हलवा चिकट होऊ शकतो, पण अशा पद्धतीने केल्यामुळे आपला हलवा चिकट होणार नाही. त्याच्यानंतर मी थोडासा फूड कलर टाकलेला आहे आणि इथे 6 चमचे तूप घेतलेलं आहे आणि वजनी प्रमाणात म्हणाल तर 50 ग्रॅम तूप. तर असं छान थोडंसं तापवून घ्यायचं आहे आणि तापून झाल्यानंतर आपल्याला छान या हलव्याला तडका द्यायचा आहे, ज्याच्यामुळे आपला हलवा खूप चविष्ट आणि मस्त लागतो. तर तुम्ही बघू शकता. आणि मग आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून झालं की तुम्ही बघू शकता किती छान टेक्स्चर आपल्या हलव्याला आलेलं आहे. याच्यामध्ये मी वेलची टाकती आहे. वेलचीमुळे खूप छान एक फ्लेवर येतो आपल्या हलव्याला. तर इथे 5 वेलची मी कुटून घातलेल्या आहेत आणि बदामाचे काप टाकून आपला हलवा आहे तयार. तर तुम्ही कोणतेही ड्रायफ्रूट्स इथे टाकू शकता आणि आपला हलवा तयार आहे. तर मी मैत्रिणीला थोडासा देते. तिनं काल लोणचं दिलं होतं मला, तर तिला थोडासा देऊन येते. मी आता नीलूच्या आणि अथिराच्या घरी जाणार आहे, कारण त्यांच्यासाठी हलवा घेतलेला आहे. तर मंडळी मी आलेली आहे नीलूच्या बिल्डिंगकडे आणि त्यांनी परवा मला लोणचं दिलं होतं ताईने, दीदीने. तर तिचा डब्बा मला परत करायचा आहे, म्हणून मी तिला हलवा करून परत देते. दीदी इज हिअर. नीलूच्या घरी मी आलेली आहे हलवा घेऊन. आणि नीलूला खूप स्वीट आवडतं, दीदीला पण खूप स्वीट आवडतं. तर चला मग देऊन जाऊया घरी आता. टेस्ट इट अँड टेल मी. ओके. इट्स सो गुड. नाइस. You liked it? Sleeping baby. हाँ, स्मरण जर आंटीला दे. तर अथिराला मी हलवा दिलेला आहे. तर बघूया तिचा रिव्ह्यू. राईट अँड रिव्ह्यू करो. सॉरी हा. वेरी टेस्टी, नाइस, अच्छा है. आई लाइक इट. क्या लेके आया? रेसिपी शूट किया है. हाँ, अथिरा था तो बोला अथिरा को थोड़ा टेस्ट करेगी. देखो ना. ओह भैया कैसा है, प्लीज रिव्यू. बहुत अच्छा है. बहुत अच्छा है. थँक यू. तर मिस्टरांसाठी थोडासा हलवा मी एका बाउलमध्ये काढून घेतलेला आहे. तर बघूया चला त्यांना आवडतोय का हलवा आणि कसा झालाय टेस्टला ते त्यांना विचारून बघूया. काय हो, बघा कसा झालाय. टेस्ट करा आणि सांगा कसा झालाय हलवा. मस्त झालाय. मस्त झालाय. तर दोघंही बाप लेक एन्जॉय करतायत हलवा.
तर चला तुम्ही पण रेसिपी बघा आणि नक्की ट्राय करा आणि मला कॉमेंटमध्ये सांगा कशी झालेली रेसिपी. आज मी तुमच्यासाठी खास हलव्याची रेसिपी शूट केलेली आहे. तर रेसिपी कशी वाटली हे नक्की कळवा आणि तुम्ही ट्रायही करून बघा. तर अशाच नवीन ब्लॉगसोबत उद्या भेटूयात. आणि जर माझे ब्लॉग्स तुम्हाला आवडत असतील तर प्लीज सबस्क्राईब माय यूट्यूब चॅनल आणि या मराठी मुलीला नक्की सबस्क्राईब करा. चला मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.